15 नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण हा पहिले 2 टप्पे झाले, आता तिसरा टप्पा सुरू करतोय. असे आपण एकूण 6 टप्पे केले. पहिल्या तिसऱ्या टप्प्यातलं 15 नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. 16 नोव्हेंबर रोजी दौंड, मायनी. 17 नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. 18 नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड. 19 नोव्हेंबर रोजी रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड दर्शन. मुळशी, आळंदी. 20 नोव्हेंबर रोजी तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर. 20ला आळंदी, तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर म्हणजे कोकणमध्ये, कल्याण. 21 नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर. 22 नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. 23 नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोदेगाव, अहमदपूर, धोंडराई आणि परत अंतरवाई. हे तिसऱ्या टप्प्यातलं आहे. आपण चौथ्या टप्प्यात विदर्भ, राहिलेला मराठवाडा आणि कोकण असे 6 टप्प्यात आपण पुन्हा एकदा घेतोय. आज तिसऱ्या टप्प्यातला हा आपला दौरा आजपासून फायनल झाला. याचबरोबर 1 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी म्हणजे जे आत्ता साखळी उपोषण उभा आहेत ते सुरूच ठेवायचे, परंतु 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गाव असं राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आत्तापासून करायची. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एक की हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, राजकारणी माणसासाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची माहिती. आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण तिसरा केला आहे, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही. कोणत्याही अधिकाऱ्यानं, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही उद्योगपतीनं, कोणत्याही डॉक्टरांनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका. कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा, डिझेलचा पण करतात. कोणीही देऊ नये. मी म्हणत नाही कोणी दिले असतील, आम्ही सावध करायलो. आणि जर कोणी दिले असले ते पैसे आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर घेतले असले त्यांनी आत्ता माघारी मागावे. आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला जर कोणी म्हणलं की पाटील नाहीच म्हणत असतेत, ते तसंच असतं लागते, तर त्या अधिकाऱ्याने गुप्त सुद्धा आम्हाला नाव सांगावं. नसता सगळ्यांनी त्यांचे पैसे जर कोणी 400, 500, 200 काहीही दिले असले, 4 आणे दिले असले तरी वापस घ्या. ह्यो मराठा समाजाने, सामान्य लोकांनी लढा उभा केलेला आहे. ही पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही, हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. ही महत्वाची एक सूचना आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना. नेत्यांपासून सगळे बोललो मी, सामान्य मराठ्यांपर्यंत सुद्धा बोललो. त्याच्यात अधिकारी आले, डॉक्टर आले, शिक्षक आले, पोलीस आले, काही सगळे धरा, नेते धरा, उद्योगपती धरा, एखादा गावचा नेता धरा, गावचा युवा नेता धरा, तुम्हाला कोण पकडायचे त्याच्यात ते पकडा. सामान्य मराठ्यांना सुद्धा 1 रुपयाही कोणी देऊ नका कोणाला. सामान्यांनी सुद्धा कोणाला द्यायचा नाही आणि श्रीमंतांनी सुद्धा द्यायचा नाही. कारण हे लढा सामान्याने उभा केला, याच्यात कोणाचा काही संबंध नाही. आणि कोणी जर याच्यात मागत असेल, दुकानदाराला लावत असेल तर त्याच्याकडून पैसे वापस मागवा. जर आम्हाला माहीत झालं किंवा मराठा समाजाला जर माहीत झालं
की ह्यो कुणीतरी मराठा समाजाच्या जीवावर किंवा दौऱ्याच्या जीवावर किंवा सभेच्या जीवावर किंवा आंदोलनाच्या जीवावर पैसे काढतोय, त्याला समाज माफी करणार नाही, त्याची गैरसुद्धा होणार नाही. त्यामुळे ही काळजी सगळ्यांना घ्या, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि देणाऱ्यांनी सुद्धा घ्या. कारण देणाऱ्यांनी जरी गुपचूप दिलं तरी त्याचं सुद्धा वाजविणार आहेत, मग आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही. कारण आमच्या आंदोलनाला डाग लागता कामा नये. चला, याचबरोबर वाशी परांड्यापासून दौऱ्याची सुरुवात होती, परंतु शुभारंभ कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून आम्ही याचा शुभारंभ करतोय. पण जाताना जात चाललोत म्हणून तिथून घेत गावं चाललोत. पण या तिसऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याचा शाहू महाराजांच्या चरणी अभिवादन करून हा राज्यभर दौरा सुरू होणार आहे. शेवगावमध्ये होईल, नगर आणि बीडच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बोदेगाव. हो, नाही जाताना चाललोत आम्ही, चाललो नाही जातानाच जातो. परंतु आता वाशीलाच आम्ही वाशीला पण फोटो ठेवणार आहेत तिथून. परंतु जाताना चाललो ते लोक जाऊ द्यानात. आमचं डायरेक्ट ठरलं होतं कोल्हापूरला जायचं, पण जाताना ते म्हणतात मग घेत जा माघारी वळून देण्यापेक्षा. तर शुभारंभ ह्या तिसऱ्या टप्प्यातला की ज्यांनी या देशालाच म्हणूया की आरक्षण दिलं, न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून या तिसऱ्या टप्प्यातलं अंतरवाली म्हणजे शेवगाव बीडच्या बाउंड्रीवरती, शेवगावला पण आहे आणि बोदेगावला पण आहे, दोन्ही जागेवर कार्यक्रम नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात. यासाठी 15 तारखेपासून दौरा सुरू होतोय. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी, कारण तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे. याचबरोबर याचबरोबर दौरा जी सुरू केलाय की 24 डिसेंबर ही जवळ येते. आपल्याला सगळ्याला जागरूक राहायचंय. सगळ्या मराठा समाजानं शांततेत आंदोलन करायचे आहेत. याचबरोबर आरक्षणाचे पत्र मिळायला लागले. जसं की आपण 29 ऑगस्टला सांगितलं होतं, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, घेऊन दाखवू. पत्र वाटप सुरू झालेत. मराठा समाजाला आता पत्र वाटप सुरू होत असताना मराठा समाजानं आनंदित थोडंसं व्हायला पाहिजे, कोणी आत्महत्या नाही करायला पाहिजे. मला हे विशेष सांगायचं की आता जर आरक्षणाची सुरुवात झाली, आता आत्महत्या तुम्ही का करताय? आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरसाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. सगळे खांद्याला खांदा लावून मराठे पाहिजेत. मराठा समाजाला शेवटचं आव्हान आहे माझं आता की ही 24 तारीख म्हणजे मराठ्यांच्या जीवनातला एक प्रकाश आहे. ताकदीनं घराघरातल्या सगळ्या माणसानं ताकदीने एकजूट राहा. आणखीन एकी वाढा. 5 ते 6 कोटी मराठ्यांना एकत्रित लढा लढवायचा आहे आणि हे जिंकवायचं आहे शांततेत. त्यासाठी एकानं एकमेकाला फोन करा, एकानं एकमेकाला भेटल्यावरती सावध करा, एकमेकाला जागरूक करा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतची राज्यातली 24 डिसेंबरची सगळ्यात मोठी एकी आपली असली पाहिजे. एकजूट करून ठेवा. वेळेवरती आपल्याला आरक्षण 100% मिळणार आहे. जर त्यांनी मागं पुढे केलं तर आपल्याला सज्ज राहायचंय. आपली सुद्धा कसोटी आहे. आपल्या लेकरांबाळांसाठी सगळ्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, शेतकरी, सगळ्या मराठा बांधव, जेवढ्या क्षेत्रात मराठा समाज आहे त्या सगळ्या क्षेत्रातल्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सगळ्यांनी एकजूट करा आणि सावध राहा. मतभेद होऊ देऊ नका. कोणी मतभेद करायचा प्रयत्न केला त्याला हात जोडून मत सांगा. मतभेद करू नको. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांच्या आरक्षणावर बोलताना एक विधान असं होतं की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही अफवा आहे. नाही, त्याच्यावर 24ला बोलू. नाही, मुख्यमंत्री काल रात्री असं म्हणाले. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? 24ला सांगू त्याच्यावर म्हणून. डिसेंबर सरसकट हा जो विषय आहे त्याच्याकडे त्या सरकार आणि तुमच्यामध्ये काय नेमकं सरसकटवर बोलणं झालंय? काय विषय काय बोलणं झालंय सगळं तुमच्या समोर झालेलं आहे. त्यामुळे 24ला सांगू. तुमच्या समोर सगळं झालेलं आहे, मीडिया समोर काय झालंय. त्यामुळे आज त्याच्यावर नाही बोलायचं आम्हाला. कुणबी जे प्रमाणपत्र दिले जात आहेत ते पेनाने लिहून दिले जात आहेत, अशा पद्धतीचं आरोप शेंडगेंनी केलेला आहे. मग आता पेनाने त्याच्यात खडून लिहून देते ना.
खोटी गावागावात खोटी प्रमाणपत्र बनवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. भुजबळांनी पण आरोप केला. असं होऊ शकत नाही. आता ते काहीतरी करणारच आहेत, त्यांना काहीच सहन व्हाय नाही सध्या भुजबळ साहेबाला. काय करावं आम्ही तरी त्यांना आता किती समजून सांगितलं तरी लक्षात येईना, पुरावे मिळाले तरी त्यांच्या लक्षात येईना. त्याला आम्ही तरी काय करावं. ते आणखीन त्यांच्या विचारात परिवर्तन करणार की मिळू द्या गोरगरिबाच्या लेकराला, आता हक्काचं आहे तर मिळू द्या. परंतु राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबाला मराठा समाजाची विनंती की प्रमाणपत्र देण्याची स्पीड वाढवा. ही आमची विशेष करून विनंती. स्पीड वाढवा. नोंदी मिळाल्या त्यांच्या पटापट परिवारासह सगळ्यांना देण्याची प्रक्रिया ताकदीनं राबवा. शेंडगे असं म्हणाले की जे सध्या शाळांमध्ये पेनानं कुणबी लिहायचा असा कार्यक्रम सुरू आहे. शाळेमध्ये जे जुने दाखले त्याच्यावरती पेनाने लिहिलं चालेल. मग त्याच्यावर थोडंच देतात आरक्षण, त्याच्यावर नाही ना देत. मग तर मी लिहिन उद्या त्याला खुडून माझ्या याच्यावर. पूर्वीच्या वंशावळी आणि पुरावे बघून येत आता किती जळाले आणि काही कारण शोधून आणले तरी ओबीसी मध्ये आम्ही आहोत. 40-50 वर्ष तुम्ही आमचं आरक्षण खाल्लंय, हे सिद्ध झालंय. आणि हे सामान्य ओबीसी बांधवांना पटलंय की नेत्यांमुळं मराठ्यांच्या पोरावर अन्याय झालाय. हे सामान्य ओबीसीला पटल्यामुळं त्यांनी यांचं ऐकायचं आता बंद केलंय आणि मराठ्यांना सपोर्ट देणं सुरू केलं. आंदोलन पैसे कमावण्यासाठी नाही, हे थोडा आशय स्पष्ट करा. हा नाही काय असतं तसा काय डाऊट नाही, मी पहिला शब्द वापरलाय. परंतु मागचं पुढचं सगळं बघून मी जागरूक आहे. म्हणजे काहीतरी अनुभव आला. नाही मी सांगितलं, मी स्पष्ट नाव घेतलं असतं लगेच त्याचं कोण आहे त्याचं. पाटील, तुम्ही पहिल्यांदा हे आवाहन केलं एवढ्या सगळ्या आंदोलनामध्ये. मी करणारच होतो. मी याला करणार होतो आपल्या अंतरवली गेल्याच्या नंतर दौरा सुरू होता. कारण मागचं पुढचं मी लक्षात घेतलंय. मी काय 50 वर्षाचं सुद्धा लक्षात घेतलेलं आहे, आंदोलन कसे झालेत काय झालेत. याच्यानंतर परत असं लक्षात घेतलेलं आहे की कोणाचं मोठं आहे, कसं आहे, बारीक आहे, का कसं गेलं, काय यशस्वी झालं, याचा सगळा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार मी या आंदोलनाला जोडलेला आहे. गनिमे का असं एकच मिनिट हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन मराठ्यांचं यशस्वी होत आहे. आणि याच्यात माझे एक लक्षात आलं की मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पिलदार होते, खेड्यापाड्यातले होते, कट्टर होते. आणि हेच मावळ्यांनी यशस्वी केलं, मोठ्या श्रीमंत वाड्यावाल्यांनी यशस्वी नाही केलं. म्हणून आमच्यात याच्यात आंदोलन सुद्धा सामान्य उतरलेलं आहे. मी सावध काय केलं त्या प्रश्नाचे 1 मिनिटात उत्तर देतो की कोणी या नावाखाली समाज बदनाम होऊ नये. माझा समाजाचा कार्यक्रम आहे, मराठ्याचा कार्यक्रम आहे, द्या. कोणी पैसे देता का, कोणी 500 द्या, कोणी 1000 द्या. गाड्याला डिझेलच लागतं किंवा सभेला पैसेच लागतात किंवा मोर्चाला पैसेच लागतात किंवा रास्ता रोकोला पैसेच लागतात, इकडे तिकडे हिंडायला पैसे लागतात, बोर्डाला लागतात असं म्हणत असते. मी ते ऐकू आहे म्हणून सावध करून टाकलं सगळ्याला. अधिकाऱ्यांना सावध केलं, डॉक्टरांना सावध केलं, शिक्षकाला केलं, नेत्यांना केलं, राजकारण्यांना केलं, मराठ्यांना केलं, सामान्य शेतकऱ्यांना सगळ्या सावध केलं. कोणाला रुपये फेपाय द्यायची गरज नाही अजिबात. सगळे पोर आपण आपलं डिझेल टाकतात, जेवणाची व्यवस्था ते बिचारे तिथले आहेत ते आयोजक करतात आणि मग पैसे कसे. त्यामुळे देऊ नका हे सांगतोय मी. दिले तर तुमच्या माघारी घ्या. मराठा समाजाला बदनाम करू शकतं कोणी, दुकानदाऱ्या इथं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय असं प्रकाश शेंडगे बोलले. आता मेलाय का त्यांना काय, आता काय उत्तर द्यावं त्याचं. मेलाय का जीवन त्यांना दिसा नाही. किती ताकदीनं पळा लागला पोपाट. पोपटाचा पारा हे झाला ना भाऊ, वाघ लागला पळायला ते कुंकड बी काय का पाहन देतो का. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्यात आतापर्यंत 3459 नोंदी सापडल्या. प्रशासकीय पातळीवर असं सांगतात की एका नोंदीच्या आधारे 20 प्रमाणपत्र देता येऊ शकतात. तर त्या प्रमाणपत्राचा आकडा होतोय 2,69,000. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी 2,69,000 एवढीच प्रमाणपत्र निघणार. नाही उलट आकडा कमी येतो. आम्ही ते सरसकटची मागणी, त्याचाच अहवालाच्या आधारे महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी मध्ये सरसकट सगळ्यांना द्या ही आमची मागणी आणि ती कायम आहे. आज शिष्टमंडळ येणार आहे, अरे त्यावर काही संपर्क झाला नाही. त्यांची वाट बघू म्हातारे व्हायला लागलो तर आम्ही. तर रोजच म्हणते तू उद्या येणार आहे काय, त्यांना गाडी लागा ना का काय आज येतो म्हणलेत पण एसट्या तर सुरू आहे आता, बंद फिर नाही दा, पण आज येतो म्हणलेत. येते ना आज. विमानाने येतात ते. हा पण आता इमान म्हणल्यावर तर लय लवकर यायला पाहिजे. एसटीनं तरी इतका टाइम लागत नाही असं मला म्हणायचं होतं. एसटीनं टाइम लागत नाही. बघता काय करतात फोन लावून काय झाले काय नाही, गाडी लागणार गेल्या काय, विमान भेटणार गेलं. नाही उद्या लावून मग उद्या आपल्या इलाक्यात येत ना, आपल्या युद्धभूमीवर येत ना, आपण शांततेच्या युद्धभूमीवर येत उद्या. तिथूनच करतात.
हा एका दिवस उद्या सुट्टी होईल ना आपली, उद्या सुट्टी होईल. आग्रह धरलाय मी लावून की सुट्टी करा म्हणून. एक विषय हा एक विषय ओबीसी काल ओबीसी नेत्यांनी बोलता बोलता एक विषय पाटील सुट्टी आज का उद्या आज का उद्या दवाखान्यातून कधी- सुट्ट्या उद्या करा म्हणतोय मी त्यांना मागा लागलो आज सकाळपासून काल रात्री. संध्याकाळी हा, म्हणजे आम्ही कुठे यावं? दुपारून होईल नाही इथंच आहे ना उद्या इथंच आहे. उद्या दवाखान्यातून बाहेर पडणार ना पाटील उद्या दवाखान्यातून बाहेर पडणार सकाळी का दुपारी काय का होणार उद्या लय मागा लागलो पण ते नाहीच म्हणतात. ते म्हणतात 10 तारखेपर्यंत थांबाच, 11ला करू. पण मी म्हणतो 10लाच करा, कारण दौऱ्याची तयारी आहे. परत आणखीन बरेचसे आहेत. काल ओबीसी नेत्यांनी एक विषय आक्षेप म्हणून घेतला की तुम्ही दुसऱ्या टप्प्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे ओबीसी नेते सुद्धा हल्ले होते असं दिसतंय. रात्री उशिरा 2-2 पर्यंत, पहाटे 3-3 पर्यंत तुमच्या सभा झाल्या, लोक मोठ्या संख्येने जमा झाले, पण त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. कारण नियम कायदा सगळ्यांसाठी समान असतो. रात्री 10 नंतर सभा होतात, सरकार परवानगी देतं, असं सगळं ते विषय झाला. नाही याच्या दौऱ्याच्या काळात ती वेळ मर्यादा पाळणार का किंवा काय, त्याच्या संदर्भात तुमची काय आखणी आहे? तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असले तर कधी घेऊ शकत नाही. लोकांना त्रास होणार असेल तर घेऊ शकत नाही. लोकशाही शांततेत तुम्ही कधीही घ्या, फक्त लोकशाहीचा भंग करू नका. लोकांना भेटायला रात्र काय आणि दिवस काय, भेटायला कायच हरकत नाही. गाठी भेटी येते, गाठी भेटी का घेऊ नये? रात्रंदिवस दिवसात घेतल्या पाहिजेत आणि रातची कोणाच्या दारात जाऊ नका. असं थोडं आहे. मी दर्शन घ्यायला जातोय, संख्येनं जमते ही फक्त ठीक आहे, पण गाठी भेटी आहेत सगळीकडं, पण त्याचं कार्यक्रमात रूपांतर होतंय. आम्ही काय हे करत नाहीयेत. कायद्याला मात्र आधीन राहून करतो, कायद्याचा मान सन्मान करून करतो, लोकशाहीचा सन्मान करून करतो. त्यामुळे ते कशाला कारवाई करतील? आणि आम्ही काय वाईट करायला होतो? आम्ही थोडंच उद्रेक भडकायला होतो का काय? एवढंच येत की रात्रभर लोकांना जागायला लागतं, आम्हालाही जागायला लागतं, पण चांगलं काम करतो. उची पोलीस बांधवाला आमचा त्रास होतो रात्रभर जागायला, एवढाच. नसतं आम्ही काय वाईट करतोय? फक्त भेटतोय, सांगतोय आणि एका लेकरांच्या आणि एका समाजाचा जीवनाचा प्रवास चांगला व्हावा हे सांगायला जातो. याच्यात रात्रंदिवस काय अडवायची गरज आहे? त्याच्यात काय कारवाई करायची गरज? सुप्रीम कोर्टाचा नियम आहे की रात्री 10 नंतर सभा घेऊ नये, माईक लावू नये, मंदिराला पण आहे, मस्जिदीला पण आहे त्याचं बंधन. पण आमचा त्रासच काय आहे बुवा? कशा काय होतात 10 नंतर, असं त्यांचा आक्षेप आहे. त्यांचं आता काय, आता काय कारण काढावं म्हणून पोटदुखी, त्याच्यात तरी नका येऊन देऊ. आरक्षणात आता पोत होती 40 वर्ष आमचं खाल्लं, आता आमचं आम्हाला मिळालं. आता या मला कमीत कमी लोकांना तरी भेटून द्या ना. का राज्यात कब्जा तुम्हाला मारायचा काय सगळा जाता? भेटून द्यायचं नाही आम्हाला, काय कार्यक्रम घेऊन द्यायचं नाही, घेऊन द्या ना. आमचा त्रास नाही कोणाला. त्रास असेल तर थांबवा ना. एवढी पोटजळी नका होऊन देऊ. पाटील, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची सुद्धा पहाटे सभा झालेल्या आहेत, त्यांची सुद्धा मिरवणुका झालेल्या आहेत.